नवी मुंबई महानगर पालिका की महासभा बैठक में महिला एवं बाल कल्याण विभाग की विभिन्न कल्याणकारी योजनाओं को लेकर भाजपा नगर सेविका माधुरी सुतार ने कई महत्वपूर्ण मुद्दे सदन के सामने रखे। माधुरी सुतार ने कहा कि नवी मुंबई में अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे की शुरुआत हो चुकी है। ऐसे में नवी मुंबई के बेरोजगार युवक और युवतियों को एयरपोर्ट से जुड़ी रोजगार की संभावनाओं का लाभ मिल सके, इसके लिए उन्हें आवश्यक प्रशिक्षण दिया जाना बेहद जरूरी है। उन्होंने बताया कि इस संबंध में उन्होंने मार्च महीने में ही महापौर, सभागृह नेता और प्रशासन के साथ पत्राचार कर प्रशिक्षण की मांग की थी। अब महिला एवं बाल विकास विभाग की योजनाओं के तहत दिए जाने वाले विभिन्न प्रशिक्षण कार्यक्रमों में एयरपोर्ट से संबंधित प्रशिक्षण को शामिल किया गया है। इस निर्णय पर उन्होंने संतोष व्यक्त करते हुए कहा कि इससे नवी मुंबई के बेरोजगार युवाओं को रोजगार के बेहतर अवसर उपलब्ध हो सकेंगे। आपण प्रशिक्षण एका अर्थी म्हणतो आहे की आपण फ्री देत आहोत, मग ह्याच्याकडनं आपण वसूल कसं काय करणार आहे याचा देखील खुलासा करण्यात यावं। आणि मला विशेष कौतुक करावं वाटेल की मागेच मी काही 2 महिन्यापूर्वी आपल्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये आपलं आता नवी मुंबई महानगरपालिकेचं नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच आपल्याकडे आहे। या अनुषंगाने आपल्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये राहणारे जे बेरोजगार युवक आणि युवती असतील त्यांचं कौशल्य प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित करावं, अशा प्रकारची मागणी आपणास केली होती सन्माननीय तिन्ही व्यासपीठाकडे। असं असताना आज आपण बघत आहोत की ह्याच्यामध्ये आपला हा जो विभाग आहे महिला बाल कल्याण आणि कल्याणकारी योजना, या अंतर्गत आपण एअरपोर्ट रिलेटेड ह्याच्यामध्ये कोर्सेस आणलेले आहेत, तर त्याचं मी स्वागत करते। 75% अंकों की अनिवार्य शर्त हटाने की मांग। महिला एवं बाल कल्याण विभाग की योजना क्रमांक 7 में विद्यार्थियों के लिए 75% अंक अनिवार्य किए गए हैं। माधुरी सुतार ने इस शर्त को जटिल और छात्रों के लिए बाधा बताते हुए इसे रद्द करने की मांग की। उन्होंने कहा कि पहले की तरह सामान्य वर्ग के विद्यार्थियों के लिए 65% और ओबीसी वर्ग के विद्यार्थियों के लिए 60% अंकों की पात्रता बरकरार रखी जानी चाहिए, ताकि अधिक से अधिक जरूरतमंद विद्यार्थियों को योजनाओं का लाभ मिल सके। योजना क्रमांक 7 वर मी बोलत असताना आवश्यक कागदपत्रामध्ये विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण किंवा अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावं असं लिहिलेलं आहे। ही योजना क्रमांक आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींच्या शिष्यवृत्तीच्या वितरण संदर्भात आहे। तर मला याबद्दल विचारायचं आहे की पूर्वी आपण 60 किंवा 65% हे घ्यायचो की असे टक्के ज्या विद्यार्थ्यांना मुलांना मिळालेले आहेत त्यांच्यामध्ये करायचं, पण आता तुम्ही डायरेक्ट 75% केलेलं आहे। तर मला वाटते ती आपण कमी करावी, कारण ओपनसाठी आपण 65% ठेवलेले, ओबीसीसाठी 60% ठेवलेले, परंतु आता डायरेक्ट तुम्ही 75 करत आहात। ती पण ब2 श्रेणी येते, म्हणजे 75% आपला B1 या कॅटेगरीमध्ये येते, तर 61 to 70% हा B2 कॅटेगरी आहे। तर त्या कॅटेगरीमध्ये आपण करावं अशी माझी विनंती आहे की हा स्कोर जो 75%चा आहे तर त्याच्यामध्ये लाभार्थी कमी होण्याची शक्यता आहे। आणि तसं पण हा B1 श्रेणीचा तुम्ही कॅटेगरी इथे टाकलेली आहे 75%, तर B2 या कॅटेगरीची श्रेणी ह्याच्यात करावी अशी मी मागणी करत आहे। महिलाओं को दिए जाने वाले उपकरणों की गुणवत्ता पर सवाल। महिलाओं को दिए जाने वाले साहित्य संच और विभिन्न यंत्र उपकरणों की गुणवत्ता अच्छी होनी चाहिए, ऐसी मांग भी माधुरी सुतार ने की। उन्होंने विशेष रूप से हार, फुलमाला, वेनी और गजरे बनाने की मशीन तथा आटा चक्की जैसे उपकरणों को भी दोबारा इस योजना में शामिल करने की मांग की, ताकि महिलाओं को वास्तव में रोजगार और आत्मनिर्भरता का अवसर मिल सके। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षणाशी निगडित व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याबाबत याच्यामध्ये जे म्हणजे खाली तुम्ही योजनेच्या उद्देशाच्या अनुषंगाने सर जे इन्क्लूड केलेले जे साहित्य आहेत तुम्ही तेवढेच प्रिफर करणार आहात का अजूनही जर त्यांनी समोरच्याने लाभार्थ्यांनी सुचवले की मला ह्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये समावेश कराल का? कारण इथे वगैरे हा शब्द नाही आहे, फक्त तुम्ही मेन्शन केलेलं जो आहे ना तो या एवढ्याच उपकरणाबद्दल तुम्ही बोलताय असा याचा अर्थ होतो। म्हणून नेमकं याचं क्लिअरिफिकेशन मला हवं आहे
की ॲडिशनल तुम्ही त्याच्यामध्ये द्याल, की जेवढे तुम्ही स्पेसिफाय केलेले त्याच्यामध्ये उपकरणं आहेत, ते मशीन्स आहेत त्याच्याबद्दल बोलताय. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्याकरिता साहित्य व उपकरणे खरेदी करता अर्थसहाय्य आपण करीत आहोत. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मिरची कांडप यंत्र, शेवया मशीन, पापड मशीन, पेपर प्लेट मशीन, कॅटरिंगचं संच, भाकरी बनवण्याचं, हे इत्यादी परत त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एवढ्याच देणार आहात का? किंवा समोरच्याने जर मागणी केली की आम्हाला दुसरा एखादा व्यवसाय करायचा आहे, त्याचं यंत्र आम्हाला घ्यायचं आहे, तर आपण ते देणार आहोत का? तेही मेन्शन करावं आणि ते देण्यात यावं. आणि ह्याच्यामध्ये 2 म्हणजे 10 जे आहे अर्थसहाय्य DTPद्वारे, याच्यानंतर अगरबत्ती वगैरे मशीन झाल्यानंतर घरघंटी एक त्याच्यामध्ये आपण का वगळली, त्याचं मला उत्तर पाहिजे आहे. की पूर्वी आपण घरघंटी द्यायचो, पण आता ती घरघंटी का देत नाही आहे? आणि जर देणार असेल तर आता तर म्हणजे ॲडव्हान्स काहीतरी त्याच्यामध्ये आल्या असतील, तर त्या घरघंटींचा देखील समावेश करावा. आणि एक नवीन त्याच्यामध्ये हार आणि गजरे बनवण्याची पण मशीन मिळते, तर त्या मशीनचा पण व्यवसायाच्या माध्यमातून आपण चांगला वापर करू शकतो. तर हे 2 मशीन्स घेण्याची याच्यामध्ये सूचना करते. ट्रांसजेंडर और देह व्यापार में शामिल महिलाओं के लिए योजनाओं को जमीन पर उतारने की मांग। ट्रांसजेंडर समुदाय और देह व्यापार में शामिल महिलाओं को समाज की मुख्यधारा में लाने तथा उन्हें आर्थिक रूप से सक्षम बनाने के लिए बनाई गई योजनाओं का माधुरी सुतार ने स्वागत किया। हालांकि उन्होंने स्पष्ट कहा कि ये योजनाएं केवल कागजों तक सीमित नहीं रहनी चाहिए। इनका वास्तविक लाभ संबंधित लाभार्थियों तक पहुंचे, इसके लिए प्रशासन को प्रभावी तरीके से काम करना चाहिए। तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर घटकातील व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसाय करता अर्थसहाय्य देणं आणि देह विक्री करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसाय करता अर्थसहाय्य देणं. तर तुम्ही हे जी दोन्ही कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरींना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण देणार आहात? कुठलं ट्रेनिंग ह्यांना हे 2 कॅटेगरींना देणार आहे, ते मला त्याची माहिती हवी आहे. आणि कारण त्या अनुषंगाने आपण त्यांना पुढे फक्त ह्याच्यात ट्रेनिंगचा उल्लेख नाही आहे, पण कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना व्यवसायासाठी आपण अर्थसहाय्य करणार आहोत. आणि हे जे ह्याची कॅटेगरी आता तृतीयपंथांचं एक वेळ समजू शकतो. एक देहविक्रिय करणाऱ्या तुम्ही ज्या स्वयंसेवी संस्थांचं शिफारसपत्र मागत आहात, ते नक्की कोणाचं आहे? म्हणजे हे कॅटेगरी तुम्ही फाइंड आउट कसं करणार आहात, की ज्याचं रजिस्ट्रेशन आहे किंवा काय? हे थोडं त्याच्या बाबतीतही डिस्क्राईब करावं, की ही तुम्हाला जी देह विक्री करणाऱ्या ज्या महिलांबद्दल तुम्ही विचार करताय, चांगली गोष्ट आहे. त्यांना प्रवाहात, समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा विषय चांगला आहे, ही योजना चांगली आहे. पण माझा बोलण्याचा उद्देश हा आहे, की मला माहिती ही हवी, की तुम्हाला ह्या कॅटेगरी कुठल्याकडनं मिळणार आहेत, याचं रजिस्ट्रेशन काय असतं का? किंवा हे जे NGO तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे, ते सर्टिफाय NGO कुठले असणार आहेत, याची मला वाटतं तुमच्याकडे ऑलरेडी माहिती असेल. कारण आपण मागे पण एकदा विषय घेतलेला. पण ह्याची एक कॅटेगरी तेव्हा म्हणजे लाभार्थी आपल्याला प्राप्त झालेले का? म्हणजे जेव्हापासून ही योजना आपण सुरू केलेली, तेव्हा काही लाभार्थी आपल्याकडे आलेले, ते कंटिन्यू आपण करणार आहोत किंवा त्यांना आपण प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलं वगैरे का? म्हणजे आपण या 2 योजनांचा विचार करतो आहे, पण त्या ॲक्च्युली कागदोपत्री न राहता याच्याबद्दल किती टक्के लोकांनी याचा लाभ घेतला किंवा आपण आता नवीन प्रकारे ह्याच्याबद्दल विचार करत असू, तर त्याच्याबद्दल आपली प्लॅनिंग काय आहे, हे जरा मेन्शन करावं. मनपा स्कूल के विद्यार्थियों के लिए बस सेवा के साथ आई कार्ड की मांग। शिरवने गांव स्थित स्वर्गीय अरुण परशुराम सुतार मनपा स्कूल क्रमांक 15/101 के प्राथमिक और माध्यमिक विद्यालय के विद्यार्थियों के लिए परिवहन विभाग के माध्यम से बस सेवा उपलब्ध कराई गई है। माधुरी सुतार ने मांग की कि इस बस सेवा के फेरे निश्चित किए जाएं और विद्यार्थियों को निजी स्कूलों की तर्ज पर बस सेवा के लिए पहचान पत्र यानी आई कार्ड उपलब्ध कराए जाएं, ताकि विद्यार्थियों को सुविधा और सुरक्षा दोनों मिल सके। ज्ञात रहे, स्कूल के छात्रों के लाने जाने के लिए नगर सेविका माधुरी सुतार ने इन बसों को मांग के अलावा सुरक्षित यात्रा के तहत ID कार्ड्स मुहैया कराने की मांग 1 साल पहले ही प्रशासन स्तर पर की थी। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांकरिता परिवहन उपक्रम या अंतर्गत बस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्याच्यामध्ये खाली प्रस्तावित लाभार्थी आणि रक्कम वगैरे मेन्शन केलेले नाही आहे, ते ब्लँक आहे.
ते का ब्लँक आहे ते कळण्यात यावं. आणि त्याचबरोबर परिवहन विभागाचं मी कौतुक करू इच्छिते, की साधारण 6 महिन्यापूर्वी जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा स्वर्गीय अरुण परशुराम सुतार, माजी सरपंच शिरोणे गाव, प्राथमिकची शाळा 15 आणि माध्यमिकची शाळा 101 या दोन्ही शाळेचे विद्यार्थी हे जे फार लांबून म्हणजे 2 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर कापून या शाळेमध्ये येत होते, तेव्हा त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची तसेच पालकांची जी रिक्वायरमेंट होती की ते गरीब गरजू घटकातील जे पालक होते, सकाळी ज्यांना ते ट्रॅव्हल करून येण्यासाठी खर्च त्यांना जो परवडत नव्हता, कोण रिक्षा करायचं किंवा सकाळच्या वेळ लवकर असल्यामुळे जो वाहन आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे तो होत नव्हता. म्हणून आपण बसची मागणी केली आणि परिवहन विभागाने ती बस दिली, AC बस दिली आणि खूप छान प्रकारे त्याचं नियोजन झालं. ह्या टायमिंगला मला त्या शाळेच्या ह्या स्टॉपवर मुलांना घेण्यासाठी जायचं आहे, कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे मुलांना जाण्या-येण्यासाठी जो विलंब होत आहे, त्याच्यामुळे थोडा त्रास सहनही करायला लागतं आणि थोडी भीतीही वाटते. त्यामुळे हे टाईम टू टाईम जर केलं तर खूप चांगलं होईल आणि परिवहन विभाग ही बस सेवा देत आहे, तर ही कौतुकास्पद बाब आहे. त्याच्यासाठी मी त्यांचं ह्या प्रसंगी कौतुक करते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर आपण जसं प्रायव्हेट स्कूलला आपल्याकडे आय कार्ड्स असतात, मुलांचे शाळेमध्ये असतात नो डाऊट, पण त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो की किती मुलं आपली बसने जात आहेत, कोण व्हॅनने जातं आहे, कोण बाय वॉकिंग जातं. हा डाटा आपल्या त्या खाजगी जशा स्कूलचा असतो. तशीच माझी मागणी आहे की आत्ता जे शाळेतून जाणारे जे विद्यार्थी आहेत, तर बसचा वापर करणारे, त्यांचे स्पेसिफिक या ची सेवा जे घेत आहेत त्या विद्यार्थ्यांचे आपण एक आय कार्ड बनवून घेतलं तर ते सर जरा चांगलं वाटेल. कारण कधीही कोण उठून एखादा मुलगा किंवा विद्यार्थिनी जाते शाळेमध्ये असं नको व्हायला. आपल्याला जी निश्चित संख्या आहे की बसमधून शाळेचं तर आय कार्ड असेलच, पण बसचा वापर करणाऱ्या मुलांना आपण आय कार्ड दिलं तर ते एक चांगलं इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. सन्माननीय सागर नाईक साहेब, सभागृह नेते, आपले 3 जानेवारीला आपण सावित्रीमाई फुले यांचं आपण जेव्हा कार्यक्रम घेतलेला तेव्हा आपण जाहीर केलेलं की परिवहनसाठी महिला बस ड्रायव्हर आपण जास्तीत जास्त हे करावं. तर आपण ह्या महिलांना काही ट्रेनिंग वगैरे देणं सुरू केलं आहे का? नसेल केलं तर ह्या समितीच्या अंतर्गत त्या महिलांना बस ड्रायव्हरचं ट्रेनिंग आपण सुरुवात करावी. ज्येष्ठ, निराधार और एकल महिलाओं के लिए योजनाएं जल्द शुरू करने की मांग। वरिष्ठ महिलाओं, निराधार महिलाओं और एकल महिलाओं को आर्थिक रूप से मजबूत बनाने के लिए लाई गई योजनाओं का माधुरी सुतार ने स्वागत किया। उन्होंने महिला एवं बाल कल्याण समिति का अभिनंदन करते हुए प्रशासन से मांग की कि आवश्यक सुधार और उपसूचनाओं के साथ इन सभी योजनाओं को महापौर के माध्यम से जल्द लागू किया जाए। माधुरी सुतार ने कहा कि महिला एवं बाल कल्याण विभाग की योजनाओं का वास्तविक उद्देश्य तभी सफल होगा जब योजनाओं का लाभ कागजों से निकलकर जरूरतमंद महिलाओं, विद्यार्थियों और युवाओं तक सीधे पहुंचे। याच्यामध्ये ज्येष्ठ महिलां म्हणून असा फक्त शब्द वापर केलेला आहे, पण ज्येष्ठ महिलांचं वय हे निश्चित केलेलं नाही आहे, तर ते वय कळवण्यात यावं. महिलांना जे आपण रोजगार घेण्यासाठी म्हणा, जे अर्थसहाय्य रोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य आपण देतो, त्याच्यामध्ये 50% आपण देतो, तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी. कारण 50,000पर्यंत जर तुम्ही त्याच्यामध्ये अनुदान देत असाल त्यांना, तर आजकाल जी यंत्रसाहित्य आहेत ते कॉस्टली झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही जेव्हा त्यांचं कोटेशन मागता तेव्हा त्याच्यामध्ये तर तुम्हाला कळेलच की त्या यंत्र किंवा त्या उपकरणाचा काय प्राईज आहे. त्यामुळे हे 50% न करता 70 किंवा 80% पर्यंत आपण त्यांना अनुदान आपल्यातर्फे द्यावं. उरलेली त्यांनी 10 ते 15% स्वखर्चाने थोडी त्याची आपणही त्याच्यामध्ये सहभाग आहे असं महिलांना वाटावं, या दृष्टिकोनातून ठेवावं. पण मला वाटतं ही 50ची संख्या पण आपण वाढवली, ही वाढवावी अशी या निमित्ताने मी विनंती करत आहे. म्हणजे 2 मी सांगत आहे. जर आपण 50वर स्टिक राहणार असू आपल्या बजेट वाईज, तर ती 75 पर्यंत आपण त्यांना सहकार्य करावं. नाहीतर हे 50,000चं वाढून तुम्ही निदान त्यांना एक 75,000 किंवा 1,00,000 याच्यापर्यंत तरतूद करावी अशी मी या प्रसंगी विनंती करते. या सर्व मांडलेल्या माझ्या सूचनांचा आपण योग्य तो विचार करावा.
ज्ञात रहे कि माधुरी सुतार ने महिला जिलाध्यक्षा पद पर रहकर महिलाओं और बेरोजगार युवाओं के उत्थान के लिए सदैव विविध योजनाओं और उनके मुद्दों पर आक्रामकता के साथ अपनी भूमिका अदा की, जिनकी माने तो आगे भी वे महिलाओं के आर्थिक सक्षमीकरण के लिए अग्रसर रहेंगी।